व्हिडिओ व्हायरल. तर मित्रांनो आपण बाजारमध्ये आलेलो आहे. बघू आता भाजीपाला आहे. दोंडाचा भाजीपाला मार्केट. काय किलो सर टमाटे? काय काय 40 रुपये किलो. बघू मित्रांनो अजून पुढे 40 रुपये किलो इकडे मस्त दिसत आहेत ते. का बाबा काय किलो आहे टमाटा? 40 वाला 30. हा 30 रुपये किलो. 30 रुपये किलो हे मित्रांनो. हे 30 रुपये किलो आहे. आपल्याला सर्व घ्यायचा म्हणून वगैरे घ्यायचे. पण बघू अजून पुढे पुढे. नाही राजस्थान ठीक आहे पण आपण आपला एरिया मग आपण बनवत नाही का. हा 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 येस ना. तर मित्रांनो हे बा आपल्याला बोलताय. बोला भाऊ काय विषय. तुला शहर वगैरे येते का भाजीपाला मध्ये? शहर वगैरे वाटते का तुला भाजीपाला? स्टार्टिंग मध्ये एकदम स्टार्टिंग मध्ये तुला काय वाटलं नाही का काही बुवा आज आता लोक आराम करतात का त्याला भाजीपाला वगैरे वगैरे लिहिले. तर तुला काय वाटत नव्हतं का? तर मग तो खूप हिंमत वाला आहे भाई. काय बोल विचारा भाऊ. चॅनलचं नाव आहे माझं दीपक पाटोडे ब्लॉग. युट्यूब हा इंस्टाला पण आहे DK पाटोडे. हा ठीक आहे मित्रांनो आपण आलो भाजीपाला घ्यायला. आता बघू. बोल भाऊ काय नाव तुझं? माझं नाव विवेश राजेंद्र मैले. कुठला आहे भाऊ इथला प्रॉपर? मी दोन्ही गेला राहतो तुझं सिद्धार्थनगर. सिद्धार्थनगर मध्ये राहतो का? तर मी तुला एक प्रश्न विचारतोय. बोला ना भाऊ. मला हे सांग तुझे भाजीपाला स्टार्टिंग केली विकायची तेव्हा तुला शरम वाटली का थोडीफार? पहिले वाटायचे भाऊ नवीन पण आता अनुभव येऊन गेले यापासून. एक मिनिट तो अनुभव सांगतो का आपल्या मित्रांना? माझे अनुभव तर लय मोठे भाऊ. दिवस अपुरा येईल पण मी आता एवढंच वाटतं माहिती सांगून दे. तर मी बघ मित्रांनो हा भाऊ आहे. स्टार्टिंग मध्ये सर्वांना नाही का सर्वांना हे वाटत शरम वगैरे वाटते नाही का. वाटत अवघड वाटतं. हा अवघड म्हणजे तर मित्रांनो जो आता तो बोलतोय म्हणजे कसं आता हे भाजीपाला वगैरे विकायचं म्हणजे नाही का थोडं स्टार्टिंग मध्ये थोडं हे वाटतं आरोडी मारावं लागतं नाही का भाऊ. हा थोडं वेगळं वाटतं पण जेव्हा एक मिनिटचा अनुभव आला की मग काय वाटत नाही का. तर ठीक आहे भाऊ धन्यवाद. चांगलं वाटलं. काय किलो दिले टमाटे तुझे? हो मागे जाते 50 रुपये किलो विकतोय पण गिरायक आला तर देऊन देतो बरं माझ्या. हा का आणि मिरची सर्व गोष्टी भाऊ. सर्व गोष्टी काय. मी पण भाजीपाला खरेदी करायला आलोय पण एवढं की पहिले आधी मार्केट फिरून घेतो नाही का. आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना आपण मार्केट दाखवून देतो. ठीक आहे काय हो छोटे भाई. चलो बाय. काय बाबा कसे दिले बटाटे? 20 किलो 20 का एकदम भारी का? काय नाव तुमचं दादा? पवन बोरसे. इथे प्रॉपर हा का? मी येतो मार्केट फिरून थोडं. ठीक आहे चला बाय. काय भाऊ तुमचं पण घ्यायचं का? ठीक आहे बाबा बोला काय विषय. बोला ना काय विषय. अरे काही जरी बोलणार होते ना तुम्ही. काय किलो काय कसं दिले काय वगैरे वगैरे. मिरची 60 रुपये किलो आहे. टमाटर 40 रुपये किलो. गिलके वगैरे गिलके 20 ला पावशेर. दुकानचं आज सध्या ठीक आहे. हे आळू भाई ते बोले भाजी मार्केट आहे. भाजी मार्केट मध्ये नाही मी परमिशन नाही करत आहे. मी फक्त जसं आलोय तुमची म्हणजे परमिशन करायला नाही आलोय मी. ते नंतर भाग भाऊ. आता फक्त आपण लोकांना दाखवतो की आमचे भाजी मार्केट कसं आहे नाही का. हे आमचं डोंगराचं भाजी मार्केट आहे आणि लोकांना वाटतं की लोक बोलतील भाऊ आपल्याला व्हिडिओ काढताना पण कोणी बोलत नाही. हे बाबा त्याचं काम करत आहे. हा भाऊ त्याचं काम करत आहे आणि हा मी माझं काम करतोय. कोणाला काय घेणं नाहीये. बाबा मला सांगा मी काहीतरी मला प्रॉब्लेम वाटतंय का? मी काय व्हिडिओ बनवते बाबा तुम्हाला काही कोणाला काय प्रॉब्लेम नाही. मग स्टार्टिंग मध्ये सर्वांना डर वगैरे लागतो भाऊ. डर म्हणजे घाबरता जीव वगैरे सर्वांना घाबरतो. सर्वांना म्हणजे नाही का त्यांना पण वाटतं की माझा व्हिडिओ काढा मी काय बोलू. तुला वाटतं का भाई? त्यांना म्हणजे ज्यांना आदत होतं तो कधी त्यांना आदत असते तो काय करत नाही. माझा पण फर्स्ट टाइम व्हिडिओ मित्रांनो. मी पण थोडासा आता करतो बोलता पण ठीक आहे. स्टार्टिंग म्हणजे सर्व आदत आहे पण जसा टाइम बिकेल तसा मी पण एकदम परफेक्ट होऊन जाणार नाही का भाऊ. ठीक आहे चला आपण जाऊ पुढे. माझ्या युट्यूब चॅनलचं नाव दीपक पाटोडे ब्लॉग. युट्यूबला ठीक आहे हा दीपक पाटोडे ब्लॉग. हा
सर्च करून घ्या. हा आता सकाळी पडेल हा व्हिडिओ. बोल ना भाऊ. किती वाजता येणार? सकाळी 7 वाजता व्हिडिओ येणार आहे. हा सकाळी आज एडिट करणार पूर्ण. सकाळी पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे. हा सकाळी हा बघा मित्रांनो, सर्वांना एकदम मुश्किल झाले की व्हिडिओ बघायला कधी भेटेल. मित्रांनो घाबरायचं नाही, मित्रांनो घाबरायचं नाही. जो डर गया समजो मर गया. चला आता पुढे जाऊ. चला भाई. हा भाई दीपक पाटोडे ब्लॉग आयडी ले. चला भाई बाकीचं थोडं टांग वगैरे किसतं मित्रांनो, पण ते काही लक्ष द्यायचे नाही त्यांच्याकडे. ठीक आहे. अरे सर नाही दाखवायचे का? अरे यार बोला तुमच्या हिशोबाने काय बोला. लांब ठेवा आपण, लांब ठेवून बोला. लांबच बोलू ना, काय बोलू, पण तुम्ही काय घेता देता काय सांगा ना. मी घेणार आहे भाजीपाला पण. सांगा मग काय घ्यायचं, काय घेत द्यायचं. आधी explore करू येतो काय हे असं आहे का? चालेल मग करून या, मग घेऊन जायचे जे लागलं ते. ओके. आणि काय काय व्यवस्थित सांगा ना, काय घ्यायचं असेल तर. हा मग येतो ना. या मग, या. ठीक आहे एकदा फिरून. चलो भाई हे आपलं डोण्याचं मार्केट. हा डोण्याचं मार्केट सर एकदम भारी माणसं आहेत. मला वाटलं नव्हतं की पण सर्व सपोर्ट करतात मित्रांनो आपल्याला. चलो आहे आपला काय दादा काय विषय बरं ना. काय ना तुमचं नाव काय? राकेश रंदी का रंदी का? ठीक आहे. इथले का प्रॉपर? किती वर्षापासून लागतं भाजीपाला? 30 वर्ष झाले का? स्टार्टिंग मध्ये तुम्हाला काय वाटत का शहर वगैरे? स्टार्टिंग मध्ये एकदम मध्ये स्टार्टिंग मध्ये जेव्हा तुम्ही भाजीपालाचा बिझनेस ओपन केला तेव्हा तुम्हाला शरम वगैरे वाटत होती का? नाही भाऊ असं आरोग्य मारायला वगैरे. हा मित्रांनो ऐकलं का भाऊ काय बोलला? काम करायला शरम वाटू द्यायचे नाही. हे पण आपलं कामच आहे. मित्रांनो ते त्यांचं काम करतायत आणि आपण आपलं काम करतोय. ते भाजीपाला विकून ते पैसे कमवणार आणि आपण पण जो लोकांना दाखवून ब्लॉग वगैरे करून अजून नाही भेटणार मित्रांनो. टाइम लागेल आपल्याला भेटायला. ठीक आहे. ना राकेश भाषा चांगला भाजीपाला आहे, एकदम भारी आणि भाव बी कमी आहे. आणि कॉलेज केलं ग्रॅज्युएट केलेले तुम्ही? बघा मित्रांनो यांनी ग्रॅज्युएट केलेली आणि तरी पण भाजीपाला विकतोय. पण भाजीपाला म्हणजे हा बिझनेस आहे मित्रांनो. बिझनेस कोणाला जमत नाही. एक कोणी म्हणजे नाही का बिझनेस असा आहे की जो करू शकतो तोच करू शकतो. पूर्ण सर्वांना जमत नाही हा बिझनेस. चला ठीक आहे मित्रांनो आपण थोडं पुढे जाऊ बघू. बाय. अरे या 7 मिनिटाचा व्हिडिओ झाला पण या भाषेमध्ये हा तुम्ही दोघं भाऊ आहे नाही का? नाही होय. तर मित्रांनो अरे राव मला वाटलं नव्हतं यार की एवढं आपल्याला संघर्ष नाही करत मी. अरे भाई आपला भाई हा आपला भाई आहे मित्रांनो. जास्तीत जास्त याच्या दुकानावर याच्याकडून जास्त भाजीपाला घेतो मी. काय बोलू भाई? बोलून ना तुझं मी माहिती आहे का तुझं नाव मला माहित नव्हतं पण मी बोलू म्हणजे माझ्या अंदाज लावून दिलं. बोलू याच्या बोलून नाव असेल बुवा. मी आधी नाही का? चल ठीक आहे. टमाटर कसे दिले? 20ला अर्धा का? चल आपल्याला 30 किलो करून दे. मित्रांनो आपण याच्याकडून 30 किलो घेऊन घेतलेले कारण का आपला हा दोस्त चांगला. त्याच्याकडून भाजीपाला वगैरे घेतो मी या भावाच्या. पण मी मग त्यामुळे नाही का याला विचारलं होतं मी. आज परत ते विचारू आपण याला. भाऊ तू केला तू किलो देत आले. मिरची कशी दिली दोस्त? 20ला. चल ठीक आहे 20ला अर्धा का? आज मार्केट थोडा खाली मित्रांनो कारण संध्याकाळी भरते नाही का? बाबा थोडा उदास उभा आहे. बाबा काय विषय? काय उदास आहेत? उदास का तेवढा नाही हो उद्या. हा संध्याकाळी पण ते भैया धंदा वय असता केला धंदा बाबा. दररोज तुम्हाला धंदा कितला बस? 3,000 आता माल वगैरे काढी कुठे मोठा खर्च कुठच्या काढायचे कितला 500 भरपूर आहे ना. इकडे तिकडे गली फिरापेक्षा एक जागी उभा राहायचं नाही का? मित्रांनो आमची भाषा आहे खानदेशी. आम्ही खानदेशला जातो आणि पण एवढे की आता थोडे मराठी बोलायला लागेल कारण का खूप लोकांना दाखवणार हा व्हिडिओ. बोल बाबा आता स्टार्टिंग मध्ये शरम वाटते की नाही भाजीपाला खायला? स्टार्टिंग मध्ये थोडीफार शरम वाटते पण आपण जेव्हा मेहनत करतो आणि संध्याकाळी आपल्याला जेव्हा 400-500-600 रुपये भेटतात तेव्हा ती शरम पूर्णपणे चालली जाते. वा 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 मित्रांनो यांनी संपूर्ण वाक्यात तुम्हाला सांगून दिले
की शरम नाही करायचं मित्रांनो. कुठलं पण कामला शरम जे केले ना मित्रांनो तर काही फायदा नाही यार. अरे काम आपलं आपलं काम यार. आपण मी जे काम करतो हे पण माझं कामच आहे. हा भाऊ करतो याचे कामच करतो नाही का भाई. अरे खूप मुलं आहेत की ते व्हिडिओ चालू करायचा प्रयत्न करतायत पण हे नाही का त्यांना शरम वाटते. लोकांमध्ये असे गर्दीमध्ये जाऊ कसं काय बोलू काय कळत. कशाची आपल्याला जर ज्या कामाची आवड आहे ते काम आपण प्रामाणिकपणे केले तर आपण पुढे सक्सेस होऊ शकतात. बघा मित्रांनो जो प्रामाणिकपणे काम करतो तो सक्सेस होऊ शकतो. आता मी फक्त माझं काम करतोय कोणाला काय घेणं देणं नाहीये. मी या भावाला विचारतोय भाऊ त्याची उत्तर देतोय त्याला ठीक आहे. जे आता आपण आपलं भाजीपाला वगैरे घेतलं गेलंय चल भाऊ भेटू भाऊ घे आपला कापड अजून काय लिहून बाकी ठीक आहे थोडं स्टॉप करतेस.